नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण भगवान श्री दत्तात्रेय यांची जन्मकथा पाहणार आहोत. दत्त जन्माची ही कथा आपणही श्रवण करा आणि इतरांनाही अवश्य पाठवा. विश्वकल्याणासाठी वीणा खांद्यावरती घेऊन भगवत गुणसंकीर्तन करीत देवर्षी नारद महामुनी हे अत्री ऋषींच्या आश्रमात आले. देवर्षी नारद हे ब्रह्मदेवांचे पुत्र, अत्री मुनींचे ते थोरले बंधू, अनसूयेचे दीर आणि भगवान श्री दत्तात्रेयांचे चुलते होत. लोककल्याणासाठी ते नेहमी पर्यटन करीत असत. अत्री मुनी आणि अनसूया मातेने नारदांचे हार्दिक स्वागत केले. त्यांच्या स्वागताचा स्वीकार करून नारदांची स्वारी पुढे ब्रह्मदेवांकडे गेले. सावित्रीसह ब्रह्मदेव आपल्या स्वसदनात विराजमान होते. त्यावेळी नारदांनी तिथे माता अनसूयाच्या गुणांचे वर्णन केले. दत्त जन्माची ही कथा मोठी बोधप्रद आहे. असूया, ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर हे विकार एकमेकांना पोषक असतात आणि ते देवांचा सुद्धा कसा घात करू शकतात याची शिकवण आपल्याला यातून भेटत आहे. आणि म्हणून अत्यंत सावधपणे आपण यापासून दूर राहायला हवे. यातच आपले हित आहे. चला, नारदांच्या तोंडून अनसूयेचे गुण ऐकल्यानंतर खरं तर आनंद व्हायला पाहिजे, पण सावित्री मातेला मात्र आनंद न वाटता वैषम्य वाटू लागले. ती संतापून म्हणाली, नारदा, अनसूयेच्या ठिकाणी असे कोणते गुण आहेत की त्यामुळे ती तुम्हाला एकदम जगावेगळी वाटू लागली? नारद म्हणाले, माते, मी त्रैलोक्यात फिरून पाहिले, पण अनसूयेसारखी सर्व गुणसंपन्न स्त्री मला कोठे आढळली नाही. तिचा पातिवृत्य धर्म हा पराकुटीचा आहे. तिच्यासारखी पतिव्रता मला कोणीही दिसली नाही. स्वरूप, सौंदर्य आणि लावण्यातही ती सर्वात आगळीच आहे. आल्या गेल्याचा सत्कार, आदरात इथे यामध्ये ती नेहमी तत्पर असते. पतीला आपले परमदैवत मानून ती पतीची सेवा करते आणि गृहकृत्यात दक्ष राहून सर्वांचे मने ती सांभाळते. आणि थोडक्यात सांगायचे जर म्हटले तर तिच्यासारखी ती एक या जगामध्ये सर्व गुणसंपन्न आहे. नारदाचे हे भाषण ऐकून सावित्री अधिकच प्रक्षुब्ध झाली. स्वाभाविकच आहे, एखाद्या स्त्रीपुढे दुसऱ्या स्त्रीचे गुण वर्णन केले तर ते तिला रुचत नाही. तिला वाटते की मीच सर्व स्त्रियांमध्ये सर्व गुणश्रेष्ठ आहे. सावित्रीची अशी स्थिती झाली. ती नारदांना म्हणाली, नारदा, यापुढे जर शब्दही बोलशील ना तर मी तुला शाप देईन. नारद म्हणाले, माते, अगोदर माझे बोलणे खोटे ठरवा, मग मला शाप द्या. माझे बोलणे जर सत्य असेल ना तर तुमचा शाप मला बाधेल, नाहीतर मग त्या शापाचा काय उपयोग? तुमचा शाप खरा व्हायचा असेल तर तुम्ही अगोदर माझे बोलणे खोटे ठरवा. आणि असे म्हणून नारद कैलासाला गेले. कैलास पर्वतावरती भगवान शंकर पार्वतीसह आनंदात इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसले होते. नारदांची स्वारी येताच दोघांनीही त्यांचे यथोचित स्वागत केले. स्वागत झाल्यानंतर ते म्हणाले, नारदा, तुम्ही नेहमी सर्वत्र हिंडत फिरत असता. एखादी नवलाची गोष्ट दृष्टीस पडली असेल तर सांगा बरं. नारद मुनींनी पूर्वीप्रमाणे येथेही अनसूयाच्या गुणांचे मुक्त कंठाने वर्णन केले. शंकरांना ते रुचले, पण पार्वतीला मात्र ते रुचले नाही. ती नारदांवर रागावली आणि शाप देऊ लागली. इतक्यात नारद म्हणाले, माते, अगोदर माझे म्हणणे तर खोटे ठरवा आणि मग मला शाप द्या. माझे म्हणणे जर खरे ठरले ना तर तुमच्या शापाचा काय उपयोग? आणि असे म्हणून नारद तेथून निघाले. ते वैकुंठ नगरीला गेले. मूर्तिमंत लक्ष्मी तेथे नांदत असल्यामुळे तिच्या वैभवाचे काय वर्णन करावे. नारदांची स्वारी नारायणाचे गुणगान गातच लक्ष्मीनारायणांच्या सानिध्यात येऊन पोहोचली. वैष्णव श्रेष्ठ असलेल्या त्या नारद मुनींना पाहिल्याबरोबर विष्णूंना मोठा आनंद झाला. भक्तांच्या हृदयामध्ये विष्णू आणि विष्णूंच्या हृदयामध्ये भक्त, आणि मग तेथील त्या प्रेमाचे भरते कोण वर्णन करू शकणार? त्या प्रेमाला सीमाच नाही, त्यांचे वर्णन करण्याला शब्दही नाहीत. नारदांचे यथोचित स्वागत झाल्यानंतर तेथे त्यांनी तोच विषय काढला. पतिपरायण परमसाध्वी श्री अनसूया हिच्या अंगी असलेले श्रेष्ठ गुण श्रवण करून विष्णूंना मोठा आनंद वाटला. पण लक्ष्मीचे चित्त विक्षिप्त झाले. स्वभावच तो स्त्रियांचा. दुसऱ्या स्त्रीचे वर्णन केलेले त्यांना कधी खपणार? लक्ष्मीचे तेच झाले. तिला राग आला आणि अनसूयाबद्दल तिच्या मनामध्ये असूया निर्माण झाली. नारदाला ते शाप देणार. एवढ्यात नारद म्हणाले, माते, आधी माझे म्हणणे तर खोटे आहे हे सिद्ध करा आणि मग मला शाप द्या, नाहीतर तुम्ही दिलेला शाप व्यर्थच ठेलेल. नारद निघून गेल्यानंतर ही वार्ता लक्ष्मीने पार्वतीकडे कळविली. पार्वतीने ती सावित्रीकडे कळविली. नारदांनी केलेल्या अनसूयेच्या गुणगौरवाने आपल्याला कमीपणा येत आहे अशी त्या सर्वांची कल्पना झाली आणि त्या तिघींनाही अनसूयेबद्दल असूया वाटू लागली. असूया, ईर्ष्या, मत्सर आणि अहंकार खरं तर या चांडाळ चौकटीच आहेत.
आणि यातील अहंकार हा या सर्वांचा जनक. अहंकार हाच मानवाचा मोठा शत्रू आहे. देवांचाही तो शत्रू आहे, सर्वांचाच तो शत्रू आहे. आणि म्हणूनच हितेच्छू लोकांनी अगोदर अहंकाराला जिंकावे. रमा, उमा आणि सावित्री यांचा अहंकार बळावलेला होता. असूया, ईर्ष्या, द्वेष आणि मत्सर हेही विकार त्यांच्यापायी बळावलेले होते. याला ईश्वर पाहिजे असेल ना, त्या सर्वांनी यापासून पूर्णपणे अलिप्त राहिले पाहिजे. आणि हे सर्व शिकवण्यासाठी की काय, परमेश्वरांनी दत्तात्रेयांच्या रूपाने अवतार घेण्यापूर्वी दत्त जन्माशी या कथानकाचा प्रसंग योजून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची फटफजिती उडविली. सावित्री, रमा आणि उमा यांचा अहंकार समूळ नष्ट केला आणि असूया, ईर्ष्या, मत्सर आणि द्वेषाचे दुष्परिणाम दाखवून सर्वांनी या विकारांपासून अलिप्त राहावे, असा जणू काही आपल्या सर्वांना या संपूर्ण जगाला एक धडाच दिला आहे. अहंकाराच्या आहारी गेलेल्या तिन्ही देवता एकत्रित जमल्या आणि मग अनसूयेचा पाडाव करून नारदाला कसे खोटे ठरवता येईल याचा विचार त्या करू लागल्या. त्रिजगताच्या अधिष्ठात्री देवता आम्ही तिघेजणी त्रैलोक्यामध्ये सर्वश्रेष्ठ असताना आमच्यापेक्षाही लोकांमध्ये अधिक गौरविली जाणारी ही अनसूया कोण? तिचे सत्व परीक्षा घेऊन तिचे सत्वहरण तुम्ही केले पाहिजे असे आपण त्यांना सांगावे आणि आपली ही योजना सफल झालीच पाहिजे, असा त्या तिघींनी एकत्रित विचार केला आणि तिघी आपापल्या लोकी निघून गेल्या. ब्रह्मदेव आपले कार्य आटोपून शिणून भागून रोजच्या प्रमाणे घरी आले. पण आज सावित्रींचा पत्ताच नव्हता. ब्रह्मदेव म्हणाले की मी घरामध्ये आल्याबरोबरच मितहास्य करून सामोरे येणारी सावित्री आज काही दिसत नाही. चौकशी केली तेव्हा समजले की बाईसाहेब रुसल्या आहेत. ब्रह्मदेवांची स्वारी सावित्रीच्या जवळ गेली. अनुसूये मनधरणे करीत ते म्हणाले की बाईसाहेब, आज तुम्ही का रुसला आहात? काय झाले? कोठे बिघडले? त्रैलोक्यातील कोणतीही वस्तू तुम्हाला एका क्षणात मी आणून देईन. सावित्री ताबडतोब म्हणाल्या की एवढ्या समर्थांची मी पत्नी असताना अनसूयेच्या गुणगौरवाची गाथा आमच्या समक्ष तुमच्यापुढे गायली जाई आणि आम्ही तिच्यापेक्षा कनिष्ठ ठरण्याची आमच्यावरती पाळी यावी? आम्हाला याची लाज वाटते. त्या नारदाचे म्हणणे खोटे ठरलेच पाहिजे. जा, तुम्ही जा आणि तिच्या सत्वाची परीक्षा घ्या. तिचे सत्वहरण करा, तरच मला संतोष वाटेल. सर्व स्त्रियांमध्ये सर्व गुणांनी मीच श्रेष्ठ ठरली पाहिजे. ब्रह्मदेव म्हणाले की एवढीच ना, मग त्यामध्ये काय मोठी अवघड आहे? जातो, मी आत्ता जातो आणि प्रयत्न करतो. तो रुसवा टाकून आनंदाने राहा. इकडे कैलासात वैकुंठात अशीच घटना घडली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव मोठ्या अडचणीत पडले. अनसूयेचे सत्वहरण करणे हे अत्यंत अवघड आणि ते जर नाही धडले तर घरातला रुसवा काढणे हेही अवघडच. स्त्रियांच्या छंदाने वागणाऱ्या पुरुषांची कशी त्रेधा उडते, पटफजिती होते, हे आपल्याला या कथेच्या निमित्ताने पाहायला मिळेलच. मग तिन्ही देवांनी एकत्रित येऊन अनसूयेच्या सत्वहरणाची क्लुप्ती योजली. अत्रिमुनी आश्रमात नसतील अशावेळी आपण आश्रमात जावे आणि अनसूयेला नग्न भिक्षेची याचना करावी. अनसूया ही परमपतिव्रता आहे. त्याचप्रमाणे तिचा आतिथ्यधर्मही पराकोटीचा श्रेष्ठ आहे. ती नग्न होऊन भिक्षा घालील तर त्याच्या पातिव्रत्याला बाधा येईल आणि भिक्षा न घालता मला विमुख करेल तसेच परत पाठवेल तर तिच्या आतिथ्यव्रताला बाधा येईल. अशा रीतीने तिच्या सत्वाचे हरण करून आपल्या सगळ्यांचा कार्यभाग उरकेल यापेक्षा दुसरा काही उपाय त्यांना दिसत नव्हता. आणि मग असा विचार करून ते तिघेही त्रिभुवनाचे स्वामी भिक्षुक वैरागी बनले. अत्रि ऋषींची स्वामी तपश्चर्येच्या निमित्ताने आश्रमापासून दूर गेली होती. आश्रमामध्ये फक्त पतिभक्तिपरायण महासती श्री अनसूया देवी एकटीच होती. ते तिघेही देव भिक्षुक वेशाने अत्रिमुनींच्या आश्रमात आले. भवती भिक्षामिद्धहिताम असं म्हणून श्री विष्णूंनी सवाल टाकला. त्याबरोबर लागलेच ब्रह्मदेव म्हणाले, ओम भवतीं भिक्षाम देही. या दोघांची भिक्षा मागणे संपत नाही तोच भगवान शिवाने आपल्या निराळ्या थाटामध्ये अलख निरंजन अशी आरोळी ठोकली. अतिथींचा सवाल ऐकता क्षणीच अनसूयेने बाहेर डोकावले. तो या 3 अतिथी अत्यंत दिव्य तेजस्वी असे तिच्या दृष्टीला पडले. तिने त्या अतिथींचे स्वागत केले. हातपाय धुपायला चूळ भरायला पाणी दिले. बसायला चटाई अंथरली. खाण्यासाठी फळे पुढे ठेवून प्रत्येक अतिथीला नम्र होऊन नमस्कार केला आणि कुशल प्रश्न विचारले. स्वागतम कार्यम मुनी तपसे. महाराज, मी आपले स्वागत करते. आपण कुठून आला आहात? आपणाला काय पाहिजे? आश्रमातील मुनी तप करण्याकरिता गेले आहेत. येथील 2 तासांनी आपण बसा. यावरती ते अतिथी म्हणाले, हे साध्वी, तपश्चर्येमध्ये रत असलेले अत्रिमुनी केव्हा येतील हे सांगता येत नाही. आम्ही मात्र भुकेने व्याकुळ झालो आहोत. आम्हाला सत्वर पोटभर जेव घाला. आमची हीच अपेक्षा आहे. ठीक आहे,
असे म्हणून अनसूया स्वयंपाकगृहामध्ये गेली. अगदी थोड्या वेळामध्ये उत्तम स्वयंपाक तयार केला. पाट मांडले, बसायला एक, टेकायला एक. रांगोळीच्या कमानी काढून त्या गुलालाने भरल्या. मध्ये पाट मांडून त्यावरती केळीची पाने घातली. सर्व पदार्थ वाढून झाल्यानंतर अतिथींना पाय धुवायला पाणी ठेवले. सर्व तयारी झाली आहे, आपण आपले पाय धुवावेत अशी तिने अतिथींना विनंती केली. पण अतिथी कसले? ते अनसूयेचे सत्वहरण करण्याकरिता भिक्षुक वेश धारण करून आलेले कपटी देव होते. ते महासती अनसूया हे रुजू स्वभावाची नारी. देवांचे कपट तिच्या लक्षात आले नाही. अतिथी उठले आणि पाय धुवून आपापल्या पाटावरती बसले. आता हीच वेळ आहे, अनसूयेचे सत्वहरण करावे असे ठरवून ते अनसूयाला म्हणाले, हे महासती, नग्न होऊन तू आम्हाला भिक्षा घालावी अशी आमची अपेक्षा आहे आणि हेच आमचे आजचे इच्छाभोजन आहे. हे जर तुझ्याच्याने झाले नाही, तुला हे जर रुचले नाही, तर आम्ही असेच भुकेले भोजन न करता इथून दुसरीकडे निघून जावं. अतिथीचे हे भाषण ऐकून अनसूया आश्चर्यचकित झाली. त्यांची अपेक्षा मान्य करावी तर आपल्या पातिवृत्य धर्माला बाधक होईल, आणि ती अमान्य करावी तर भुकेले अतिथी घरातून विमुख होऊन जातील. हे आपल्या गृहस्थाश्रम धर्माच्या दृष्टीने बरे नाही, त्याने आपल्या आतिथ्यव्रताला बाधील. शिवाय ज्या गृहस्थाश्रमाच्या घरातून अतिथी माध्यान्काळी विमुख होऊन परत जातो तो त्यांचे पुण्य घेऊन जातो असे धर्मशास्त्र सांगते. काय बरं करावे? दोन्ही बाजूंनी हे माझ्यावर मोठे संकटच आहे. अशा या संकटाला शास्त्रामध्ये उभयतः पाशरज्जुः असे म्हटलेले आहे. कोणीकडेही मान वळवली तरी गळ्यामध्ये कळफास. अनसूयेची अशीच अवस्था झाली. अतिथींचे म्हणणे ऐकून अनसूयाला हसू आली. ती म्हणाली, परमतपस्वी असलेल्या अत्री महर्षींच्या संगतीने आणि त्यांच्या सेवेने मी अत्यंत पवित्र आहे. यांची अपेक्षा पूर्ण नाही केली तर हे काय करतील? शाप देऊन निघून जातील, तर तो शाप मला बाधणार नाही, कारण माझी सत्यनिष्ठा आणि पावित्र्य अढळ आहे. मला कोणाच्याही शापाची भीती नाही. अथवा ज्या अर्थी एखाद्या अल्लड बाळाप्रमाणे भलता हट्ट धरून हे अडून बसले आहेत, त्या अर्थी हे वयाने मोठे असले तरीही माझीच बाळे आहेत असे समजून मी यांना वाढले तर काय होईल? आणि याप्रमाणे विचार सुरू असतानाच तिला एकदम स्मरण झाले की तपाला जाताना मी अत्रिमुनींच्या चरणांचे प्रक्षालन करून ते तीर्थ एका कमंडलूत भरून ठेवलेले आहे, आणि संकटकाळी तू याचा उपयोग कर, म्हणजे तुला संकटाची भीती राहणार नाही, हे अत्रींनी मला सांगून ठेवलेले आहे. तर मग मी त्या तीर्थाचा उपयोग का न करावा? आणि असा विचार करून अनसूया देवघरात गेली. देवाला आणि अग्निनारायणाला नमस्कार करून त्याने अत्रिमुनींचे चरणोदक प्राशन केले आणि तोच तीर्थोदकाचा कमंडलू हातामध्ये घेऊन बाहेर आली. आणि आपल्या हातामधील कमंडलूतील तीर्थ घेऊन तिने त्या अतिथींवरही शिंपडले. अरे काय मौज झाली पहा ना! अत्रिमुनींच्या चरणोदकाचा अतिथींना स्पर्श होताच ते तिघेही अतिथी बालरूपाला प्राप्त झाले. ते तिन्ही बाळे जमिनीवर उताणे पडून नुकत्याच जन्मलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या अभ्रकाप्रमाणे रडू लागले. अनसूयाने ताबडतोब अतिथींना दिलेल्या वचनाप्रमाणे आपले वस्त्र बाजूला ठेवून त्या तिन्ही बाळांना पोटभर स्तन्य पाजून तृप्त केले. अनसूया त्या मुलांचे लालनपालन आणि प्रत्येकही करत होती, पण तिच्या मनाला समाधान नव्हते. तिला जाणीव होती की हे परकीय धन केव्हा तरी हातचे निघून जाईल, आणि शेवटी झालेही तसेच. तिकडे उमा, रमा आणि सावित्री आपापल्या ठिकाणी बसून सारख्या मार्गाची प्रतीक्षा करत होत्या. आता येतील मग येतील, अनसूयेचे सत्वहरण केल्याची बातमी आम्हाला सांगतील. अनसूयेचा कमीपणा आणि आमचा मोठेपणा जगत जाहीर होईल असा विचार करीत त्या संमंचित अंतःकरणाने बसल्या, परंतु कोणाचाही काही पत्ता लागेना. ब्रह्मदेव ना, विष्णू ना, शंकर. आता मात्र अधिकच काळजी वाटू लागली. त्या तिघी एकत्र जमल्या, विचार करू लागल्या. इतक्यात नारदांची स्वारी तिथे आली. नारदांबद्दल तिघींच्याही मनामध्ये राग होता, पण निरुपायस्तव तो उघाड न करता त्यांचे लटके स्वागत करून त्या म्हणाल्या, नारदा, बरेच दिवस लोटले, अजून त्यांच्या स्वाऱ्या काही परत आल्या नाहीत. तुम्हाला काही कल्पना असेल ते सांगा बरे. नारद मुनी त्या तिघींना उद्देशून म्हणाले, माते, नुकताच मी अत्रिमुनींच्या आश्रमात पुन्हा जाऊन आलो. मला तेथे असे समजले की अनसूयाच्या आश्रमात कोणीतरी दिव्य तेजस्वी 3 पुरुष वैराग्याच्या रूपाने भिक्षा मागायला आले. त्यांनी अनसूयाला नग्न होऊन भिक्षा वाढायची विनंती केली. नग्न होऊन आम्हाला भिक्षामाही घातलीत तर आम्ही तुला शाप देऊ असा धाकही घातला. परिणाम असा झाला की अनसूयेने आपल्या पातिवृत्याच्या प्रभावाने त्या तिघांनाही बाळे व्हायला भाग पाडले, आणि आता ते तिघेही अनसूयेच्या घरी खेळत आहेत. अनसूया त्यांना पाजते, न्हाऊ घालते, पाळण्यात घालते, झोके देते, अंगाई घाते. ती तिन्ही मुले मी पाहिली आहेत.
त्यांचे ते दिव्य आणि अलौकिक तेज पाहून ते प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश असावेत असे मला वाटले. पहा, तुम्ही जा एकदा अनसूयेच्या आश्रमात आणि आपापल्या पतिराजांना ओळखून खात्री करून घ्या. देवर्षी नारदांचे हे भाषण ऐकता क्षणीच तिघींच्याही तोंडचे पाणी पळाले. अगं दाई, काय सांगता आहात नारद तुम्ही, असे म्हणून त्यांनी आक्रोश करायला आरंभ केला. आम्ही करायला गेलो काय आणि झाले काय? आमचा मोठा घात झाला. आमचे पतिराज आता आम्हाला परत कसे मिळतील? आम्हाला जर ते पूर्ववत मिळाले नाहीत तर आमचा संसारच धुळीला मिळाला असे म्हणण्याची पाळी येईल. नारद म्हणाले, माते, तुम्ही महाशक्तिशालिनी, त्रिलोक्याच्या माता. तुम्ही सर्वांना बोध करायचा असा तुमचा अधिकार. आणि मग तुम्ही जर शोक करू लागलात तर तुम्हाला धीर कोणी द्यायचा? चला, उठा. या अहंकाराने कोणाचे बरे केले? द्या टाकून अहंकार आणि जा त्या अनसूयेकडे. धरा तिचे पाय आणि करा तुमचा सुखाने संसार. नारदांच्या सांगण्याप्रमाणे त्या तिघी नारदांना बरोबर घेऊन अनसूयेच्या आश्रमात आल्या. अनसूयेने सर्वांचे स्वागत केले, पण त्या स्वागतात तिघींनाही काही गोडी लागली नाही. त्यांचे मुखम लहान झाली होती. अनसूयेने त्यांना नमस्कार केला आणि नम्रपणे विचारले, तुम्हाला कशाची चिंता आहे मला सांगा. मी यथाशक्ती प्रयत्न करून तुमच्या चिंतेचा परिहार करीन. त्या तिघींनी आपला मोठेपणा अभिमान बाजूला ठेवून अनसूयेला नमस्कार केला आणि त्या म्हणाल्या की आमचे पतिराज आपल्या घरी विराजमान आहेत असे आम्हाला कळाले, तरी आम्हाला आपण कृपा करून ते परत यावेत. आमच्याकडून काही अपराध झाला असेल तर त्याबद्दल क्षमा करावी. अनसूयेने ते 3 बाळे पुढे आणून ठेवली आणि म्हणाली की हे पहा, घ्या तुम्ही तुमचे पती ओळखून. त्या पतिराजांची ती अवस्था पाहून त्या पुन्हा रडू लागल्या. हुंके देत त्या म्हणाल्या की बाई अनसूये, हे तर आम्हाला ओळखायला येत नाहीत. शिवाय या अवस्थेमध्ये यांना घेऊन आम्ही काय करणार? हा तर जगामध्ये एक मोठा उपहासाचा विषयच होईल. तरी ज्या पातिवृत्याच्या प्रभावाने तू यांना बाळे केली आहेस त्याच पातिवृत्याच्या प्रभावाने तू यांना पूर्ववत कर आणि आम्हाला परत दे. तूच हे करू शकतेस. तुला आमचे शतशः प्रणाम. अनसूयेने त्या तिघींचे केविलवाणे शब्द ऐकल्यानंतर तिला त्यांची दया आली. ती ताबडतोब उठली. देवघरामध्ये जाऊन तिने अत्रिमुनींचे चरणोदकाने मेलेला कमंडलू आणला. अत्रिमुनी आणि नारदमुनी तिथे उभे होते. उमा, रमा, सावित्री त्याही तिथे उभ्या होत्या. सर्वांच्या समक्ष अनसूयेने उजव्या हातावरती ते पाणी ओतून घेतले. आपल्या प्रभावी प्रतिवत्याला स्पर्श करून तिने संकल्प केला आणि तपाने पुनीत झालेल्या त्रिभुवनांचे पादरोध हे त्या 3ही बाळांच्या अंगावरती शिंपडले आणि पाहता पाहता ते 3ही बाळे भिक्षुक रूपामध्ये प्रकट न होता आपापल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश रूपाने प्रकट झाले. सर्वांची अंतःकरणे आनंदाने उत्थंबून आली. उमा, रमा आणि सावित्री यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी ताबडतोब अनसूयेला नमस्कार केला. वडील धावकोटेपणाचा भेदभाव मावळलेला होता. आपापल्या पतिराजांना नमस्कार केला. एकमेकींनाही त्यांनी नमस्कार केला. देवांनाही आपापल्या पत्नींचा अहंकार मावळला. असूया, द्वेष आणि मत्सर इत्यादीही विकार हे मावळले आणि आता त्या निर्मल आणि निर्विकार बनल्या. हे पाहून मोठा आनंद वाटला. आपापल्या लोकांना जाण्यासाठी निरोप घेण्याकरिता ती अनसूयेकडे वळून म्हणाले, माते, आता आम्हाला तुम्ही निरोप द्या. झाले गेले विसरा, क्षमा करा. अनसूया चटकन म्हणाली, आता तुम्ही आपापल्या स्थानाला जाणार. माझ्या आश्रमातला हा पाळणा रिकामा झाला. घर शून्य झाले. अपुत्रस्य गृहम शून्यम हे तुम्ही जाणतच आहात. मी आता तुम्हाला काय सांगायला पाहिजे? तुम्ही आत्ताच मला माते म्हणून संबोधले. हे आपले शब्द खरे करा आणि मग निरोप घ्या. अनसूयाचे हे शब्द ऐकताच 3ही देवांनी अनसूयाला वर दिला. आम्ही तिघेही पुत्ररूपाने तुमच्या पोटी लवकरच जन्म घेऊ. तुम्ही चिंता करू नये. 3ही देवतांकडून वरदान मिळाल्यानंतर अत्री आणि अनसूयांना आनंद झाला. त्यांनी उमा आणि सावित्री यांच्यासह 3ही देवतांचा सत्कार करून त्यांना खाऊ पिऊ घालून त्यांना निरोप दिला. सर्व देव आपापल्या पत्नीला घेऊन आपापल्या लोकी निघून गेले. अत्री आणि अनसूया यांना मिळालेल्या वरदानाचा आता फलद्रूप होण्याचा काळ जवळ आलेला होता. अवतार घेण्याचा योग्य काळ प्राप्त झाल्याबरोबर परमेश्वराने अत्रिमुनींना आणि अनसूयाला दर्शन दिले. ते दर्शन समन्वित त्रिमूर्तीचे होते. त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचे ते मंगलमय ध्यान पुढे प्रगट झाल्याबरोबर अत्रींना मोठा आनंद झाला. देवा, हेच तुझे आनंदमय आणि मंगलमय असलेले कोमल गोजिरे ध्यान नेहमीच माझ्या डोळ्यांपुढे असू देव. तथास्तु, तू म्हणालीस लागलीस. अनसूया पुढे झाली आणि म्हणाली, देवा, मला विसरलात का तुम्ही? माझ्या उदरी पुत्ररूपाने अवतरण्याचे दिलेले वचन केव्हा पूर्ण कराल? देव म्हणाले, आत्ताच आम्ही तिघांनी तुम्हाला आत्मसमर्पण केले आहे. आम्ही तुम्हाला स्वतःला देऊन टाकले आहे.
आम्ही तुम्हाला दत्त झालो, म्हणून दत्त या नावाने आम्ही जगामध्ये प्रसिद्धीला येऊ. आणि असे म्हणून ती त्रिमूर्ती तेथेच अंतर्धान पावली. पाहता पाहता तेज अत्रिमुनींच्या देहात समावले आणि त्याच तेजाने तेजाळलेले बीज अत्रिमुनींनी अनुसूयाच्या उदरी ठेवले. अत्रिमुनी अनुसूयासह माहूडगडाला पुन्हा परत आले. अनुसूयाच्या उदरी विसावलेले ते तेज शुक्ल पक्षातील चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसानुदिवस वृद्धिंगत होऊ लागले. सृष्टी नियमाप्रमाणे आता अनुसूया अधिकच तेजस्वी दिसू लागली. विश्वंभराचा भार तिने आता आपल्या उदरामध्ये धारण केलेला होता. सच्चिदानंदाचा प्रकाश तिच्या मुखावरती झळकत होता. तिची मंदावली होती, मात्र स्फूर्ती विद्युतशक्तीप्रमाणे गतिशील होती. तिला आता डोहाळे होऊ लागले. अत्रिमुनींनी अनुसूयाला डोहाळे विचारताच ती म्हणाली, अंगाला भस्म लावावे, अवधूत बनावे, जगाला समुपदेशाने सुखी करावे. हे उत्तर ऐकताच अत्रीने जे जाणावयाचे ते ताडलेच. अवांत डोहाळे थाटामाठाने साजरी झाली. सभोवत्रातल्या आश्रमातून राहणाऱ्या ऋषीपत्नी अनुसूयाचे जीवन अहम महिकेने पार पाडले. चांदणी भोजन, झोपाळ्यावरचे भोजन, बागेतले फराळ, वनभोजन, फुलांचे अलंकार, पानांची तोरणे, लाडू, जिलेबी, करंजा, बासुंदी, श्रीखंड, पापड, लोणची, चटण्या, कोशिंबिरी, नाना प्रकारच्या भाज्या, नाना प्रकारचे पदार्थ, जे जे ज्यांना शक्य झाले ते अनुसूयाला देऊन सर्वांनी तिचे मोठे कोडकौतुक केले आणि शेवटी ती पावन पर्वणी समीप आली. माहूरच्या पावन क्षेत्रामध्ये सद्गुरू योगेश्वर भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्म अनुसूयाच्या उदरी झाला. तो महिना मार्गशीर्षाचा होता. दिवस पौर्णिमेचा होता. बुधवार. पश्चिमेकडे भगवान सूर्यनारायण अस्ताला चालले होते, तर दुसरीकडे पूर्व दिशेच्या क्षितिजावर पूर्ण चंद्राचे बिंब उदयाला येत होते. दोन्ही दिशा आरक्त झालेल्या होत्या. आकाशामध्ये जणू काही देवांनी गुलालाची उधळणी केलेली होती. प्रदोष काळ म्हणजे सायंकाळची वेळ होती ती. अशा सुमुहूर्तावर अज्ञानांच्या अंतःकरणातील अज्ञान तिमिराचा निरास करण्याकरिता प्रत्यक्ष प्रबोधचंद्र स्वरूप महायोगी भगवान श्री दत्तात्रेय अवतरले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि शुद्धांख्या याचबरोबर भगवान श्री दत्तात्रेयांच्या जन्माची कथा या ठिकाणी समाप्त होत आहे. ही कथा जास्तीत जास्त शेअर करा, आपणही श्रवण करा आणि इतरांनाही श्रवण करण्यासाठी पाठवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.